So today will be discuss about that concept of community health nursing. Okay. In Saturday will be discuss about that what is the community of health nursing. ओके. त्यामध्ये आपण काय शिकलो सॅटर्डेला कोण एक्सप्लेन करू शकते इन शॉर्ट मध्ये मेन टॉपिक सांगा. प्रायमरी हेल्थ केअर. ओके. एलिमेंट्स ऑफ प्रायमरी हेल्थ केअर. अजून अजून त्यानंतर कन्सेप्ट पण बघितलं ना आपण की कोणता आहे हिस्टॉरिकल. ओके. एन्शियंट पिरियड, इंडिपेंडंट, प्री इंडिपेंडंट. ओके. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कशी डेव्हलप झाली. सो आजचा आपला टॉपिक आहे कन्सेप्ट ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. डेफिनेशन बघू आपण. कोण रीड करते. डेफिनेशन आहे. World Health Organization (WHO) defined health on April 1948. Health is a state of complete physical, mental, and social well-being, and not merely the absence of disease of infirmity. ओके. सो तुम्हाला माहिती हेल्थ म्हणजे काय. सो या ठिकाणी तुम्ही बसलेत कोण सिक पर्सन आहे ज्यांना बरं वाटत नाही कोण आहेत हात वरती करू शकतात. तुला वाटत नाही. अजून पाठीमागं कोण आहे. अरे हे सांगतो मी एक्सप्लेन करतो. कोणी आहे का. फक्त हात वरती करा. मी डिफरन्स सांगतो एकच आहे. ओके. सो या ठिकाणी WHO काय बोलतात की ॲज पर तुमची फिजिकल. ओके. त्यानंतर आहे मेंटल अँड सोशल. ओके. तुमची हेल्थ जर का प्रॉपरली असणार त्याला आपण हेल्थ बोलतो. ओके. सो हेल्थ म्हणजे की नॉट मेअरली ॲब्सेन्स ऑफ डिसीज म्हणजे की डिसीजेस प्रेझेंट नाही हेल्थमध्ये त्याला आपण काय बोलणार हेल्थ. ओके. ॲज पर WHO क्रायटेरियानुसार. ओके. त्यामध्ये बोलले की मेअरली द अब्सेन्स ऑफ डिसीजेस ऑर इन्फर्मिटी म्हणजे की जोपर्यंत तुम्ही आहेत तोपर्यंत तुम्हाला डिसीजेस होत नाही. ओके. तर त्याला आपण बोलणार हेल्थ. समजलं काय. ओके. म्हणजे हेल्थ म्हणजे गुड हेल्थ म्हणजे अब्सेन्स ऑफ डिसीजेस. ओके. आणि बॅड हेल्थ म्हणजे प्रेझेंट ऑफ डिसीजेस. ओके. त्याला आपण काय बोलणार हेल्थ. आता कम्युनिटीमध्ये बघू आपण कम्युनिटी ऑफ हेल्थ नर्सिंग म्हणजे काय. रीड करा. कोण तू करा. Community, a group of people often living in a defined geographical area who may share a common culture, values and norms, and are arranged in a social structure according to relationship which the community has developed over a period of time. Community health refers to the healthy status of the member of the community to solve the problem of the totality of a health care provided for the community. Okay. सो कम्युनिटी ऑफ हेल्थ. कम्युनिटी म्हणजे काय की ग्रुप ऑफ पीपल लिव्हिंग टू इच अदर और एक जिओग्राफिकल एरियामध्ये प्रेझेंट आहे. ओके. सो तुम्ही गावाकडे गेले. गावाकडे तुम्हाला भरपूर लोक डिफरंट कल्चरचे भेटणार. ओके. लाईक त्यांची रिलिजननुसार. ओके. हिंदू जे पर्सन आहे ते एक साईडला असणार. मग त्यामध्ये पण कास्टिझम आहे. डिफरंट टाईपच्या कास्ट आहे ना. तुम्हाला माहिती आहे की मुस्लिम जे कल्चर आहे ते सेपरेटली राहतात. माहिती आहे ना. कारण की ते काय करतात त्यांचं कल्चर फॉलो करतात. तर कम्युनिटी म्हणजे काय की एक सेम कल्चरचे पर्सन आहे जे की सराउंडिंग जिओग्राफिकल एरियामध्ये राहतात त्यांना कम्युनिटी असे बोलतात. ओके. आता तुम्ही फॉरेनरसोबत राहतात का इंडियात. तुम्ही कोणासोबत राहणार ज्यासोबत तुमचा कम्फर्टेबल झोन आहे. ओके. किंवा तुम्ही त्यांच्यासोबत एन्व्हायरमेंट तुमचं सेम आहे. ओके. त्याला आपण काय बोलणार कम्युनिटी. ओके. सो ही डेफिनेशन आहे त्याची. सेम जिओग्राफिकल एरिया असणारी. ओके. सोशल स्ट्रक्चर अकॉर्डिंग टू रिलेशनशिप विथ द कम्युनिटी हॅज डेव्हलप ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. ओके. सो तुमचं ऑल मिक्सअप आहे. ओके. तुम्ही एकमेकांना शेअर करू शकतात. ओके. जे पण तुम्हाला डिसीजेस आहे त्याबद्दल तुम्ही नॉलेज प्रोव्हाइड करू शकता एकमेकांना. ओके. त्याला आपण काय बोलणार कम्युनिटी. समजलं. सो कम्युनिटी हेल्थ म्हणजे काय. इट इज अ हेल्दी स्टेटस ऑफ मेंबर ऑफ कम्युनिटी सॉल्व द प्रॉब्लेम अफेक्टिंग टोटॅलिटी ऑफ हेल्थ केअर प्रोव्हाइडिंग फॉर द कम्युनिटी. ओके. सो ॲज पर मी बोललो तुम्हाला कम्युनिटी हेल्थ म्हणजे काय की जी आपल्याला क्युअर करायचं आहे. ओके. आता तुमची हेल्थ आहे. सो मी एक कम्युनिटी हेल्थ नर्स आहे. तर तुम्हाला डिसीजेस आहे. तुम्हाला डिसीजबद्दल मी नॉलेज प्रोव्हाइड करणार. ओके. तुम्हाला प्रिव्हेन्शन करायला लावणार की डिसीजबद्दल. ओके.
आता कोविड-19 समजा एक्झाम्पल मी असं का घेतो, कारण की तुम्हाला डिसीज माहिती आहे. ओके, ट्युबरक्युलोसिस तुम्हाला सर्वांना माहिती आहे. इन्फ्लुएन्झा व्हायरस तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग मी कोणत्या डिसीजेस सांगणार ते तुम्हाला माहिती आहे, त्याला कसं प्रिव्हेंट करणार. ओके, समजलं. मी तुम्हाला एक्झाम्पल का सांगतो कोविड-19, तुम्ही म्हणसाल की परत परत मी बोलतो ते, पण परत परत नाही, कारण की तुम्हाला समजण्यासाठी. आता जॅपनीज इन्सेफेलायटिस तुम्हाला व्हायरस माहिती आहे का? माहिती आहे का? मग तुम्हाला तो सांगितला, ज्या एक्झाम्पल दिला, जॅपनीज इन्सेफेलायटिस हा एक व्हायरस आहे. ओके, हा अफेक्ट करतो आपल्या बॉडीवर. तुम्हाला जॅपनीज इन्सेफेलायटिस माहितीच नाही काय. रोटा व्हायरस माहिती आहे, चिकन पॉक्स माहिती आहे. हां, मग तुम्हाला जे माहिती आहे मग मी तेच एक्झाम्पल देणार ना. ओके, सो त्यासाठी मी रिपीट एक्झाम्पल करणार. ओके, म्हणजे डिसीज एकच घेणार पण रिपीट वेने घेणार. ओके, सो त्याला असं विचारणार की सर तुम्ही एकच सांगताय कोविड-19, TB, मलेरिया, डेंग्यू, कारण की तुम्हाला माहिती आहे ते डिसीज, म्हणून मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे एक्झाम्पल देतो त्याची. ओके, कन्सेप्ट ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ओके, यामध्ये काय आहे की सिम्पल आहे. सपोज तुम्ही एका सराउंडिंग एरियामध्ये गेलेत. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला सेम रिलिजनचे पर्सन भेटणार. ओके, त्यांचं स्ट्रक्चर तुमचं स्ट्रक्चर सेम आहे, एन्व्हायरमेंट सेम आहे. ओके, सो या असं आहे का की तुम्हाला जास्त थंडी वाजते आणि बाकीच्यांना जास्त गरमी होती. ओके, एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला एजंट, होस्ट, एन्व्हायरमेंट. एजंट म्हणजे काय, मी काल एक्सप्लेन केलं होतं ना. एजंट, होस्ट, एन्व्हायरमेंट. एजंट म्हणजे बॅक्टेरिया, हां, होस्ट म्हणजे त्याच्या बॉडीवर अफेक्ट करणारे, हां, एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. हे झालं एपिडर्मोलॉजिकल तुमचा ट्रायड. याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये इम्पॉर्टंट आहे बरं का, असे बघू नका माझ्याकडं फर्स्ट टाइम ऐकल्यासारखं. मी काल सांगितलं ना सॅटर्डेला, जे होते त्यांना विचारतोय मी, जे नव्हते त्यांचं ठीक आहे. ओके, आता कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आपण बघू. त्यामध्ये की कंपोनंट और कंपोज ऑफ 3 मेजर कन्सेप्ट. कम्युनिटी मीन्स लाईक क्लायंट. ओके, हेल्थ मीन गोल. ओके, nursing means 2 major field of nursing, that is one is hospital nursing, second one community health nursing. ओके, तुम्हाला मी डिफरन्स का सांगितलं सॅटर्डेला की कम्युनिटी हेल्थ नर्सिंगच का बोलतात, क्लिनिकल नर्स सुद्धा बोलू शकतात ना, कारण की तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटल म्हणजे ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतात, पण तुम्ही रुरल एरियामध्ये प्रोव्हाइड करू शकतात का? नाही. ओके, करू शकतात का? 2 मिनिटं स्टॉप कर. ओके, तर क्लिनिकल नर्स आणि कम्युनिटी हेल्थ नर्स मध्ये डिफरन्स कळाला तुम्हाला या ठिकाणी. ओके, क्लिनिकल नर्स म्हणजे काय, की प्रॉपरली केअर प्रोव्हाइड करणार विथ द इक्विपमेंट. इक्विपमेंट कोणते, तुमच्याकडे ऑल फॅसिलिटी प्रोव्हाइड आहे. ओके, पण रुरल एरियामध्ये ते आहे का? तुमच्याकडे वॅक्सिनेशन ऑल आहे. आता सिम्पल आहे, गावामध्ये फ्रीज आहे का कोणाकडं? बघायला भेटतं तुम्हाला फ्रीज. सिटीमध्ये फ्रीजच्या पेक्षा ॲडव्हान्स फॅसिलिटी प्रोव्हाइड भेटते आपल्याला, पण रुरल एरियामध्ये बघायला भेटते का? इलेक्ट्रिसिटी या ठिकाणी फुल आहे पण गावाकडे आहे का? नॉलेज ह्या ठिकाणी फुल आहे पण गावाकडे आहे का? म्हणून त्यांनी काय केलं, भोर कमिटी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की भोर कमिटीने काय केलं, 5th 5 year प्लॅनमध्ये लॉन्च केला. ओके, कम्युनिटी हेल्थ नर्स म्हणजे काय. ओके, आणि त्याच्या फॅसिलिटीज काय प्रोव्हाइड करू शकतो किंवा केअर काय प्रोव्हाइड करू शकतो, त्याला आपण कम्युनिटी हेल्थ नर्स बोलतो. ओके, खरं तर मी हे फर्स्ट तुमचा टॉपिक घ्यायला पाहिजे होता, पण त्या दिवशी तुम्ही खूप सारे ॲब्सेंट होते, म्हणून मी आज हा टॉपिक एक्सप्लेन करतो, कारण की हा फर्स्ट इंट्रोडक्शन पार्ट आहे. हा इंट्रोडक्शन म्हणजे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे काय, डेफिनेशन म्हणजे काय. ओके, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग डेफिनेशन. ओके, आता हे अमेरिकन नर्सिंग असोसिएशन. ओके, ANAS. ओके, ते काय, अमेरिकन सायकेट्रिक असोसिएशन तुम्हाला माहिती आहे. तसंच हे ANA म्हणजे काय, अमेरिकन नर्स असोसिएशन. ओके, सो त्यांनी ही डेफिनेशन दिली होती. कोण रीड करतं? It is a period of practice that synthesis acknowledge and skill from nursing and public health and applied them toward preventing, promoting and curative and rehabilitative care to family and community. ओके, सो कम्युनिटी ऑफ हेल्थ नर्सिंग म्हणजे काय, क्लिनिकल नर्स आहे. क्लिनिकल नर्स आहे ती काय करणार की तुम्हाला प्रॉपरली केअर प्रोव्हाइड करणार. ओके, हॉस्पिटलमध्ये. सो या ठिकाणी का सांगितलं आहे की पब्लिक हेल्थ आहे. पब्लिक म्हणजे माझ्याकडे खूप नंबर ऑफ पॉप्युलेशन प्रेझेंट आहे, मग मी त्या ठिकाणी त्यांना क्युरेटिव्ह म्हणजे काय, क्युअर करणे. तुम्हाला जॅपनीज इन्सेफेलायटिस व्हायरस तुमच्यामध्ये आला, सो मी त्या ठिकाणी तुम्हाला वॅक्सिनेट करणार. जॅपनीज इन्सेफेलायटिस हा व्हायरस आहे. ओके,
ओके. कम्युनिकेबल डिसीज आहे. कम्युनिकेबल म्हणजे वन पर्सन टू अनदर पर्सन. ओके, त्याला आपण कम्युनिकेबल बोलतो. नॉन कम्युनिकेबल म्हणजे काय की वन पर्सन टू अनदर पर्सन ट्रान्सफर होत नाही. डायबिटीस ट्रान्सफर होऊ शकतो का दोघांमध्ये? नाही. तो हेरिडेटरी प्रॉब्लेम आहे, डिसीज आहे. ओके. चिकन पॉक्स होऊ शकतो, तो कम्युनिकेबल आहे. ओके, हे डिफरन्स आहे दोन, कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल. सो या ठिकाणी काय करणार मी? प्रिव्हेंट करणार, तुम्हाला वॅक्सिनेशन प्रोव्हाइड करणार. ओके, ते झालं प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शनमध्ये पण आहेत 4 प्रिव्हेन्शन आहे: प्रायमोडियल, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. ओके, हे प्रिव्हेन्शन आहे. आपण यावरती सेपरेट लेक्चर घेणार आहे, तुम्हाला एक्सप्लेन करणार, पण इन शॉर्टमध्ये तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. प्रायमोडियल म्हणजे की तुम्ही बेसिक केअर कशी घेतात. तुम्हाला माहिती आहे की वॉटर, मला आता हे पाणी पिणार तर मी बॉईल करून पाणी पिणार, म्हणजे ती प्रायमोडियल झाली. ओके. प्रायमरी मीन्स लाईक डाएट. मला माहिती आहे की मला डायबिटीस होऊ शकते म्हणून मी कोणता डाएट घेणार. ओके, तो झाला. त्यानंतर सेकंडरी म्हणजे तुम्ही वॅक्सिनेट करणार. मला माहिती आहे की मला जापनीज इन्सेफलायटिस व्हायरस माझ्यामध्ये ट्रान्सफर झाला, मला सायनम सिम्पटम्स दिसतात त्याचे, सो मी वॅक्सिनेट करणार. ओके, ट्रीटमेंट घेणार. ओके, मला सायनम सिम्पटम दिसल्यानंतर मी एक्झामिनेशन करणार, रिपोर्ट वगैरे सॅम्पलिंग करणार. ओके, त्यानंतर मला डायग्नोज होणार की जापनीज इन्सेफलायटिस हा व्हायरस माझ्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर आहे टर्शरी. टर्शरी म्हणजेच लाईक दॅट रिहॅबिलिटेशन. ओके, सर मला डायबिटीस आहे, तर मला डायबिटीस हाय रिस्क आहे. ओके, हाय रिस्क म्हणजे की मला इंजुरी झाली तर माझी क्युरेबल जी रेट आहे, जे म्हणजे रिपेअरमेंटची जी रेट आहे किंवा हिलिंग प्रोसेस आहे, ती खूप लेंथी आहे. तुम्हाला माहिती आहे डायबिटीसमध्ये इंजुरी झाल्यानंतर किती केअर करावं लागते. ओके, सो आता मला नेक्रोसिस झाला, म्हणजे की मला जी इंजुरी झाली माझ्या लेग्सला, राईट लेगला, ती नेक्रोज झाला, म्हणजे की ब्लॅक झाली माझी कलर स्किन. ओके, सो ज्या ठिकाणी मला इंजुरी प्रेझेंट आहे म्हणजे वुंड प्रेझेंट आहे. ओके, सो मला काय करणार की ॲम्पूट करणार, कट करणार ना लेग्स. बघितलं ना तुम्ही, कट करतात, ॲम्पुटेशन करतात. मग ॲम्पुटेशन केल्यानंतर माझा लेग्स तर कट केला, तर मग माझी ट्रीटमेंट कोण घेणार? सो ती ट्रीटमेंट कोणती झाली? रिहॅबिलिटेशन. त्याला आपण कोणती बोलणार? टर्शरी ट्रीटमेंट. ओके, या ठिकाणी पण तेच झाले. प्रिव्हेंटिव्ह, प्रिव्हेन्शन, लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. प्रमोटिंग म्हणजे की प्रमोट करणे. गुड हेल्थ म्हणजे काय ते एक्सप्लेन करणे. क्युरेटिव्ह म्हणजे काय? तुमच्यामध्ये डिसीज प्रेझेंट आहे ते रिकवर करणे. ओके, रिहॅबिलिटेशन म्हणजे काय की तुम्ही डिफॉर्मिटी प्रेझेंट असते तुमच्यामध्ये. ओके, तुम्हाला कंजक्टायवा झाला किंवा कंजक्टायवा माहिती सर्वांना, रिलेटेड टू आपल्या आय डिसऑर्डर्स आहे कंजक्टायवा. रेडनेस ऑफ आय होतं बघा, कधी कधी आपण बघतो की डोळे येणं बोलतात त्याला. ओके, कंजक्टायवा झाला, सो कंजक्टायवा झाल्यानंतर ब्लाइंडनेस सुद्धा मला होऊ शकतो. ओके, कॉम्प्लिकेशन्स आहे. किंवा मला डायबिटीस आहे, सिम्पल तुमच्या भाषेत मला डायबिटीस आहे, सो मला कॉम्प्लिकेशन काय होणार? रेटिनोपॅथी म्हणजे की ब्लाइंडनेस होणार, मी ब्लाइंड होतो. तुम्हाला माहिती आहे इफेक्ट होतो आईजवर, किडनीवर. ओके, सो मला दिसायला कमी झालं. ओके, सो माझी जी व्हिज्युअल जी कॅपॅसिटी ती डिक्रीज झाली 10% आहे. मग मी कोणाच्या अंडर जाणार? रिहॅबिलिटेशन केअरमध्ये मी जाणार. ओके, त्यानंतर आहे फॅमिली अँड कम्युनिटी. म्हणजे ऑल फॅमिलीची पण आपल्याला केअर घ्यायची आणि कम्युनिटी पीपलमध्ये पण आपल्याला केअर घ्यायची. ओके, सो कम्युनिटी हेल्थ नर्स म्हणजे काय की ते पार्शलिटी करत नाही कोणामध्ये, की तुम्ही कोणता नाव म्हणून आले की तुमचा कल्चर कोणता आहे. ओके, त्याच्यासाठी ऑल पेशंट काय सेम आहे. ओके, समजलं सर्वांना? लास्टपर्यंत समजलं ना? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे काय? ग्रुप ऑफ पीपल, नंबर ऑफ ग्रुप ऑफ पीपल असणार, त्याला आपण बोलणार कम्युनिटी. कॉमन प्लेस. ओके, असं थोडे नाही की मी ह्या ठिकाणी राहतो तर बाकीचे सर्व गाव दुसरीकडे राहणार, असं झालेलं आहे का? नाही, कारण की सिंगल पर्सन हा राहू शकत नाही. ओके, इंटरॅक्शन अमाऊंट मेंबर्स. तुम्ही ही कम्युनिटी आहे आपली, सिंपल ही कम्युनिटी आहे, सो तुम्ही एकमेकांसोबत इंटरॅक्शन करता. जरी तुमचे भांडणं असेल, इंटरसेक्टरल भांडणं असेल तुमचे, ओके, क्रायसिस तुमच्यामध्ये प्रेझेंट असेल, सो तुम्ही टॉक करतात इच अदर, करतात ना एकमेकांसोबत. त्यानंतर आहे कॉमन कल्चर. या ठिकाणी सर्वांचं कल्चर कॉमन आहे, म्हणजे लाईक तुम्ही सेम कल्चर फॉलो करतात, तुमचा ड्रेस कोड काय सेम आहेत ना. असं थोडे नाही ह्यामध्ये की डिफरंट टाईप ऑफ कोणी क्लॉथ वेअर करून आले, नाही ना. ओके, लाईक म्हणजे सेम कल्चर म्हणजे की आता मी हिंदू आहे तर हिंदूचे कोणते कल्चर झाले, लाईक दिवाळी, दसरा, ओके, होळी वगैरे. ओके, त्यानंतर मी मुस्लिम आहे तर माझं कल्चर कोणतं झालं? ईद. मी सेलिब्रेट करणार माझ्या कल्चरनुसार. ओके, त्यानंतर कॉमन लँग्वेज जे आपण बोलतो. मी जर्मन बोलतोय का आता? मराठी बोलतोय का? तुम्हाला समजते म्हणून. ओके, कॉमन लँग्वेज ते फॉलो करतात. आता तुम्ही डिफरंट लोकेशनला गेले, कोणी गेलेलं आहे का भंडारा साईडला?
कोणी कोकणात गेलेलं आहे, कोकणात तुम्ही कोणती भाषा बोलतात? मालवणी बोलतात. ओके. बाकीच्यांना समजणार का ते लवकर? मला समजणार का? नाही समजणार. पण मी विदर्भामध्ये आहे, आता मी विदर्भी भाषा बोलणार, तुम्हाला लवकर समजणार का? तुम्हाला समजणार, पण तुम्हाला ते डिफरंट काहीतरी चेंजेस वाटणार. ओके. सेम फिलिंग. सेम फिलिंग म्हणजे काय? हां, ओके. अजून आता मला याचे आन्सर तुमच्याकडून पाहिजे एवढं. सेम फिलिंग. अजून सेम नाही, ते सेम आहे. सेम फिलिंग सांगा पटकन. त्याचं मिनिंग डिफरंट काही नाही, सिम्पल आहे. लाईक तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सिक आहे, तर तुम्हाला माहिती आहे की हां ही पर्सन सिक आहे, लाईक ही पर्सन डायग्नोज झाली, त्याला आपण सेम फिलिंग बोलतो. दुसरा कोणता अर्थ काढू नका, त्याचा सिम्पल मिनिंग आहे. ओके. कॉमन ॲटिट्यूड मोर ऑर लेस. काय झालं? फील्ड नाही, सेम फिलिंग. म्हणून बोलतो समोरून बसा, दिसेल पण आणि ऐकायला पण येईल. ओके. कॉमन ॲटिट्यूड मोर ऑर लेस. तुमचा ॲटिट्यूड कॉमन आहे सर्वांचा. एकामध्ये जास्त ॲटिट्यूड आहे तर एकामध्ये कमी आहे, म्हणजे मेंटेन होतं बरोबर. एक जास्त भांडणं करतो तर एक कमी करतो, मेंटेन होणार ना. ओके. कॉमन ॲटिट्यूड ऑर लेस. सेम टाईप ऑफ लाईफस्टाईल. असं आहे का कोणी रात्रभर जागी राहताना सकाळी झोपणार तुमच्यापैकी? असे आहे भरपूर पर्सन. तुम्ही नर्स आहे तर तुम्हाला नाईट शिफ्ट करावंच लागणार. तुमचं कल्चर, तुमचं लाईफस्टाईल सेम आहे का? डिफरंट लाईफस्टाईल आहे. तुमच्यामध्ये डिसीज होण्याचे चान्सेस किती आहे? कारण की तुम्ही सेम लाईफस्टाईल फॉलो करताय का? नाही. फ्राईड राईस कोण खाते या म्हणून? सगळेच खातात. चायनीज फूड सगळे खातात ना. नॉर्मल फूड कोण खाते यामध्ये? नॉर्मल, फक्त नॉर्मल फूड. बाकीचं कोणतंच फूड खायचं नाही, फक्त नॉर्मल म्हणजे चपाती भाजी, हां फक्त घरचं. हां. तर मग आता ज्या वेळेला तुम्ही बघितलं की ओल्ड पर्सन जे आहे, ओके, ओल्ड म्हणजे 19 चे जे पर्सन आहे ते ओनली फॉर काय करत होते की नॉर्मल डाएट, भाकर, ओके, मिल्क, ज्यांच्यावरून जास्त प्रोटीन भेटायचं म्हणून ते आतापर्यंत आहेत. सो आपली लाईफस्टाईल तशी आहे का? नाही. पिझ्झा बर्गर आपल्याला खावं तर लागणारच आहे. नाही खाल्लं तर आपलं माइंड काय बोलणार? तुझे ह्या युगामध्ये राहून काय फायदा नाही. ओके. असं बोलणार ना आपण की यार सगळे फॉलो करतात तर आपण काय नाही करायचं. ओके. सो मग या ठिकाणी काय तुमची लाईफस्टाईल डिफरंट आहे. ओके. सो या ठिकाणी काय होणार? तुम्हाला ओबेसिटी जास्त वाढणार. माहिती आहे ओबेसिटी काय? हेल्दीनेस, वेट गेन होणार. ओके. सो ज्या म्हणून तुम्हाला कंटेंट ऑफ प्रोटीन पाहिजेत, ओके, न्यूट्रिएंट पाहिजे, ते तुम्हाला भेटणार आहे का? नाही. तुम्हाला त्यातून काय भेटणार? फक्त फॅट आणि कॅलरीज तुम्हाला भेटू शकतात. ओके. त्यानंतर मग त्यामुळे काय होणार की जे डेट रेट मरणाची जी क्षमता आहे आपल्यामध्ये काय होणार? इन्क्रीज होणार. रियालिटी बोलतोय मी, रियालिटी बोलतोय. डाएट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्याला आताच्या टाइम पिरियडमध्ये. तुम्ही ॲक्टर्स बघितले, ॲक्टर्स ते काय एवढे यंग दिसतात माहिती आहे का? फर्स्ट वन त्यांची सेल्फ केअर, सेकंड वन त्यांचं डाएट. सगळ्यात इम्पॉर्टंट ते फोकस होतं डाएटवर. शुगर ते घेत नाही डायरेक्ट कट त्यांच्या लाईफ म्हणून शुगर. ओके. सेकंड थिंग. थर्ड वन त्यांचं वॅक्सिनेशन, बॉडी स्किन केअर, थेरपी. ओके. त्या जास्त मोठ्या गोष्टी आहे. आपण ॲक्टर नाही आहे तर आपण नॉर्मल डाएटवरच फॉलो करू. ओके. सिम्पल आहे. कोणाला बनायचं या ठिकाणी ॲक्टर तुम्ही फॉलो करू शकतात सर्व गोष्टी, पण आपल्याला सध्या काय फॉलो करायचं? डाएट. त्यानंतर कॉमन व्हॅल्यू आणि इंटरेस्ट म्हणजे काय? सांगा पटापट, आपल्याला बाकीचं पण घ्यायचं आहे भरपूर. इथंच टाईमचा होत आलाय, 3 वाजले. सरांचं पण लेक्चर आहे. अरे सरांचं लेक्चर आहे नंतर, माझ्या नंतर. सांगा ना पटापट ॲन्सर याचं. कॉमन व्हॅल्यू आणि इंटरेस्ट म्हणजे काय? तुम्हाला इंटरेस्ट कोणत्या गोष्टीमध्ये सध्या? एज्युकेशन. ओके. व्हॅल्यूज म्हणजे काय की आपण काय करणार आहेत काम, वर्क प्लेस असेल. ओके. इंटरेस्ट असेल. ओके. ऑब्जेक्टिव्स ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सांगा. चाइल्ड निघला माझ्याकडून. CHN सब्जेक्ट तुम्हाला सेकंड इयरला आहे ना. सो सांगा यामध्ये कोण रीड करतं? लवकर रीड करा, मी लगेच एक्सप्लेन करतो.
जस्ट तुम्ही रीड करा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय तुमच्या लँग्वेजेसमध्ये. कोण रीड करतो चांगला परफेक्ट रीड कोण करणार? परफेक्ट कर. To participate in the development of an overall health plan for the community, to provide quality nursing services to individuals, families and communities, to coordinate nursing services with various members of health team, to participate in and or conduct researches relevant to community health and community health nursing services and disseminate their results for improvement of health. ओके, या ठिकाणी काय कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे काय? ऑब्जेक्टिव्ह मीन्स लाईक तुम्ही पार्टिसिपेशन करणार इन पीपल्समध्ये, ओके, कम्युनिटीमध्ये. ओके, त्यानंतर विच टाईप ऑफ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार तुम्ही, जी की तुम्हाला क्युरेबल रेट आहे. ओके, क्युरेबल म्हणजे काय की तुम्हाला डिसीज प्रिव्हेंट करायचे. ओके, त्यानंतर आहे तुम्हाला कोऑर्डिनेट करायचं आहे व्हेरियस मेंबर्स, लाईक तुम्हाला एज्युकेट करायचं त्यांना, त्यांचे प्रॉब्लेम तुम्हाला बघून घ्यायचे आहे. आता ॲज पर नीड, आता माझ्या गावामध्ये काय नीड आहे, लाईक प्युरिफाईड वॉटर सप्लाय होत नाही, एक्झाम्पल देतो, प्युरिफाईड वॉटर सप्लाय होत नाही. सो त्यामुळे काय होणार की मला डिसीजेस जास्त होणार. ओके, वॉटर बोर्न डिसीज होणार ना मला. त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, व्हेरियस नंबर ऑफ पीपलसोबत कॉन्टॅक्ट ठेवणार, म्हणजे काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी की तुम्हाला ज्यावेळेला आपण सर्वे करतो बघा त्यावेळेला बोलतो तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, विचारतो ना फर्स्ट, मग ते तुम्हाला एक्सप्लेन करणार. लाईक मग तुम्हाला नीड ॲज पर त्यांची नीड काय, त्यांचा मेन फोकस काय आहे ट्रीटमेंट रिकवर करण्याचा, तो आपण ते त्या ठिकाणी बघणार आहे. ओके, किंवा जे पण व्हेरियस टीम मेंबर्स म्हणजे कोणते आशा वर्कर आहे, हेल्थ ऑफिसर आहे, मेडिकल ऑफिसर आहे, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आहे. ओके, सो त्यांच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट ठेवणार फॉर द केअर. ओके, पार्टिसिपेट करणार आपण इनडोर आउटडोर. ओके, त्यानंतर आहे की रिसर्च करणार आपण कम्युनिटीमध्ये. रिसर्च कम्युनिटी ही सेपरेट टॉपिक आहे, तुम्हाला सब्जेक्ट आहे, टॉपिक म्हणजे सब्जेक्ट रिसर्च. रिसर्च म्हणजे तुम्ही काय फाइंड आउट करणार की किती डेट रेट आहे ह्या ठिकाणी. आता ह्या तुमच्या गावामध्ये किती % डेट होतात हार्ट अटॅक नॉर्मल रेट म्हणजे नॉर्मल डेट. ओके, हार्ट अटॅकमुळे किती डेट तुमच्यामध्ये होते गावामध्ये आणि नॉर्मल डेट तुमच्यामध्ये किती होते. सो या ठिकाणी हार्ट अटॅकची जर का रेट जास्त असली तुमच्या गावामध्ये काय लाईफस्टाईल चेंजेस आहे पर्सनची, सो त्या ठिकाणी मी रिसर्च करणार. नॉर्मल म्हणजे मला माहिती आहे, मग मी दोघांचं कंपॅरिझन करणार आणि रिसर्च फाइंड आउट करणार. त्यानंतर हे ऑब्जेक्टिव्स कोण करतं आपलं हे सिम्पली कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीज तुम्हाला माहिती आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करणार मग तुम्ही की कम्युनिकेबल कोणते, नॉन कम्युनिकेबल कोणते. कम्युनिकेबल कोणते कोण सांगतो, मी सांगितलं आताच मलेरिया तर आहे, पण कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय, तो टाईप झाला मलेरिया. नॉन कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल म्हणजे जे ट्रान्सफर होत नाही पर्सन टू अनदर पर्सन, हे नॉन कम्युनिकेबल. कम्युनिकेबल म्हणजे जे ट्रान्सफर होतात पर्सन टू अनदर पर्सन. तुम्हाला सर्दी ताप खोकला आला, सो या ठिकाणी 2 पर्सन बसलेले, सो नेक्स्ट डे याला पण सिम्पटम्स बघायला भेटेल ना का, कारण की तो ट्रान्सफर होतोय बॅक्टेरिया. ओके, त्यानंतर प्रिपेअर फॉर हेल्थ फर्स्ट टू कंडक्ट रिसर्च टू प्रोव्हाइड स्पेशलाइज सर्व्हिसेस. स्पेशल सर्व्हिसेस तुम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार त्यांना ॲज पर त्यांच्या नीड. ओके, प्रिव्हेंट कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, टू कंट्रोल अँड काउंटरॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट. ओके, या ठिकाणी एन्व्हायरमेंट डिफेंड करणार आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट फोकस करणार आपण एन्व्हायरमेंट. आता या ठिकाणी पोल्युटेड एन्व्हायरमेंट आहे, सो या ठिकाणी तुम्हाला कोणते डिसीज होऊ शकतात, रेस्पिरेटरी होऊ शकतात ना. ओके, त्यानंतर आहे टू स्ट्रेंथ कम्युनिटी रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे काय, जे सोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत, म्हणजे कोणते. आता माझ्याकडे भरपूर सारे सोर्सेस अवेलेबल आहेत, पण मला जायचंच नाही. माझ्याकडं गाडी आहे, ओके, माझ्याकडं दोन बाईक आहे, माझ्याकडं 2 4 व्हीलर आहे, पण मला म्हणजे इथून त्या ठिकाणी ट्रान्सफर व्हायचं नाही. ओके, हे काय झालं, माझ्याकडे रिसोर्सेस. तुम्हाला मिनिंग सांगतो, रिसोर्सेस म्हणजे कोणते म्हणजे फॅसिलिटी कोणत्या प्रोव्हाइड करू शकतो आपण. माझ्याकडे सर्व टाईपचे ट्रीटमेंट म्हणजे इक्विपमेंट अवेलेबल आहे, व्हेंटिलेटर आहे, कार्डियक मॉनिटर आहे, ECG आहे, ओके, सगळं आहे, पण मला त्याच्याबद्दल स्किलच नाही की अटॅच कसं करतात, ओके, किंवा स्टार्ट कसे करतात. ओके, सो तो त्या ठिकाणी मी काय करणार, इम्प्रुव्हमेंटेशन करणार, माझे स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करणार. ओके, रिसोर्सेसबद्दल. आणि फर्स्ट वन आहे की टू इन्क्रीज कॅपेबिलिटी ऑफ कम्युनिटी डील विथ द ओन हेल्थ प्रॉब्लेम. ओके,
या ठिकाणी ओन हेल्थ प्रॉब्लेम आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ऑब्जेक्टिव्ह या एम्स ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग लाईक टू प्रमोट हेल्थ अँड efficiency, prevention and control of diseases and disability, need-based health care, prolong life. Okay. To promote health and efficiency म्हणजे की काय करणार तुम्ही हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार. आता मी हे तर मला डिसीज झाला आहे, मग तुम्ही हेल्थ एज्युकेशन देणार की ह्या टाईपचे तुम्हाला साइन अँड सिम्पटम्स दिसून येतात. ओके, झोपेत आहे का, ह्या टाईपचे तुम्हाला साइन अँड सिम्पटम्स दिसून येतात. सो या ठिकाणी तुम्ही ही ट्रीटमेंट प्रोव्हाइड करा, हा डाएट फॉलो करा. तुम्ही गेले डॉक्टरांजवळ तर डॉक्टर काय बोलतात की तुम्ही हा डाएट फॉलो करा. बोलतात ना डॉक्टर, म्हणजे काय करतात, तुम्हाला हेल्थ एज्युकेट करतात. ओके, सो तुम्हाला पण हेल्थ एज्युकेशन आहे. मी तुमचं डेमॉन्स्ट्रेशन घेणार आहे, म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन करणार की तुम्ही कम्युनिटीमध्ये जाऊन कसं या ठिकाणी प्रोसिजर फॉलो करायची. ओके, तुम्हाला FON म्हणजे फाउंडेशन ऑफ नर्सिंगमध्ये जसे प्रोसिजर आहे ना, तुम्हाला सेम फॉलो करायचे आहे प्रोसिजर इन कम्युनिटीमध्ये. मला माहीत नाही तुमची पोस्टिंग असते का नाही. कोण रेड नका रेडी करून मी रेडी करतो. टू टेक सुटेबल मेजर टू प्रमोट हेल्थफुल लिव्हिंग, प्रिव्हेंट डिसॅबिलिटी, करेक्ट रिमेडिकल डिफेक्ट. ओके, टू असर्टन द नेचर अँड एक्सटेंट ऑफ डिसीज अँड डिसॅबिलिटी इन द कम्युनिटी. ओके, डिसॅबिलिटी म्हणजे कम्युनिटी म्हणजे काय, मी हँडिकॅप पर्सन आहे, मला माहीतच नाही की हँडिकॅप पर्सनला कोणते इक्विपमेंटना फॉलोअप करता येतो. ओके, सपोज माझा हँड ब्रेक झालेला आहे किंवा मला डिसीज झालेला आहे, तुम्हाला पोलिओ माहिती आहे का, पोलिओ होतो लोकांना, मग पोलिओ वॅक्सिनेशन त्यांनी फॉलो केल्या. सो पोलिओ झाला आहे मला, माझे दोन्ही पाय असे ओके वाकडे समजून घ्या. तर मला आता माहितीच नाही पोलिओ म्हणजे काय. मग तुम्ही गावात जाणार, एक्सप्लेन करणार पोलिओ म्हणजे काय, रिझन काय आहे, यामध्ये आपण व्हॅक्सिनेशन घेऊ शकतो आणि क्युअर करू शकतो. ओके, त्यानंतर आपण काय करणार की प्रमोट हेल्थफुल लिव्हिंग. ओके, त्यांना सांगणार की गुड हेल्थ म्हणजे काय, प्रॉपरली लिव्हिंग स्टाईल म्हणजे लाईफस्टाईल म्हणजे काय. ओके, त्यानंतर आहे प्रिव्हेंट डिसॅबिलिटी. मला पोलिओ होणार आहे, तर मग तुम्ही कोणाला सांगणार की याला पोलिओ होऊ शकतो, मदरला तुम्ही व्हॅक्सिनेशन करा नाहीतर याला पोलिओ होणार. ओके, करेक्ट रिमेडिकल डिफेक्ट म्हणजे की मला कॅन्सर झालेला आहे, तर मग तुम्ही त्याचं करेक्शन कसं करणार, सर्जरी करणार. ओके, हे आपले पर्पजेस झाले. ट्रीट इलनेस अँड रिहॅबिलिटेड दोज अँड हँडिकॅप. आता हँडिकॅप पर्सन आहे, मेंटल रिटार्डेड पर्सन आहे, IQ तिचा कमी आहे, मग तुम्ही त्याला तिच्या घरचे त्याला खूप मारताय का, त्याला मारल्यानं त्याचा IQ वाढेल, पण रिॲलिटी म्हणजे असं आहे का, नाही. तुम्ही त्याला कितीही मारा तो तसंच राहणार आहे. मग तुम्हाला त्याला एक्सप्लेन करायचं की मेंटल रिटार्ड म्हणजे काय. ओके, मग तुम्ही त्याला एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करणार. ओके, तुम्हाला हे माहिती आहे की ज्यांना बोलता येत नाही त्यांच्यासाठी स्पेशल स्कूल असतात, ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी स्पेशल स्कूल असतात. ओके, सो मग या ठिकाणी जर का तुम्हाला असे पेशंट बघायला भेटले, त्याच्या घरी त्याला मारताय का, तू बोलत नाही, तुला ऐकायला येत नाही, यामध्ये त्याचा प्रॉब्लेम आहे का, नाही, त्याला माहीतच नाही डिसीज कंडिशन आहे मला किंवा मी असा माझ्यामध्ये डिसॅबिलिटी. तुम्हाला त्यामध्ये इलनेसला ट्रीट करायचं आहे, रिहॅबिलिटेशनबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायची आणि त्यांना प्रॉपरली एज्युकेशनमध्ये हेल्प करायची. ओके, टू एव्हॅल्युएट द प्रोग्रेस अँड सक्सेस ऑफ करंट प्रोग्राम. ओके, सो ह्या ठिकाणी मी एक प्रोग्राम अरेंज केला आहे वॅक्सिनेशनबद्दल. तुम्हाला मी वॅक्सिनेशनच्या अगोदर सांगणार की ह्या डेटला मी वॅक्सिनेशनचा प्रोग्राम अरेंज करणार आहे गावामध्ये जाऊन, किंवा मी ॲड करणार माझी की मी ह्या डेटला वॅक्सिनेशनचा प्रोग्राम ठेवणार आहे. सो तुम्ही ऑल पार्टिसिपेट करा. टू कंडक्ट रिसर्च इन कम्युनिटी कॉज अँड डिसीज. मी रिसर्च करणार की माझ्या गावामध्ये किती पर्सन जे डिसॅबिलिटी आहे किंवा त्यांना डिसीज झालेला आहे. ओके, टू प्रोव्हाइड द मेडिकल अँड नर्सिंग केअर टू कॉमन हेल्थ. मेडिकल केअर प्रोव्हाइड करणार. ओके, नर्सिंग केअर प्रोव्हाइड करणार त्यांना. इम्पॉर्टन्स अँड स्कोप ऑफ कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. इम्पॉर्टन्स म्हणजे काय आहे की आता तुम्ही हेल्दी पर्सन आहे हे मला माहिती आहे, पण तुमच्यामध्ये डिसीज कंडिशन प्रेझेंट आली ते पण मला माहिती आहे. मग मी त्याला क्युअर कसं करू शकतो, आपण डिक्रीज कसं करू शकतो. इन्सिडन्स रेट, प्रिव्हेलन्स रेट आणि रिकवर रेट, 3 रेट राहतात. इन्सिडन्स म्हणजे काय की तुमच्या क्लासमध्ये किती पर्सन प्रेझेंट आहे सध्या आणि किती इल आहे, म्हणजे किती लोकांना ठीक वाटत नाही, कोणाचं हेडॅक होतं आहे, कोणाला झोप येते, म्हणजे तुम्ही इल झाले. सपोज एक्झाम्पल तुम्ही इल झाले, मग मी या ठिकाणी इन्सिडेंट रेट करणार. टोटल नंबर ऑफ किती तुम्ही स्टुडंट आहे सध्या प्रेझेंट,
15च्या अराउंड असेल, 15पैकी 4 लोकांना बरं वाटत नाही, म्हणजे की 15 आउट ऑफ 4 लोक काय इल आहे माझ्या गावामध्ये. ओके. त्यानंतर मग मी हा झाला माझा इन्सिडन्स रेट. रिकवर रेट म्हणजे की या 4 पर्सनला मी ट्रीटमेंट प्रोव्हाइड केली किंवा मी ऑल लोकांना इम्युनायझेशन केलं, तर किती लोकांना डिसीज झालेला आहे इम्युनायझेशन करून पण. ओके. ती झाली आपली क्युरेबल रेट. ओके. त्यानंतर आहे इन्सिडेंट झाली. अजून कोणती सांगितलं तुम्ही? इन्सिडेंट रेट, क्युरेबल रेट. अजून इपिडेमिक, पॅन्डेमिकमध्ये तुम्हाला पॅन्डेमिक म्हणजे काय? पॅन्डेमिक कोविड-19 पॅन्डेमिक होता ना वर्ल्ड वाईड. म्हणजे इपिडेमिक म्हणजे काय की एक जिओग्राफिकल एरियामध्ये डिसीज स्प्रेड झाला. तुमच्यामध्ये एक डॉगचा डिसीज स्प्रेड झालेला आहे तुमच्या गावामध्ये, आणि ह्या गावामध्ये कॅटचा एक डिसीज स्प्रेड झालेला आहे कॅटमुळं. सो डिफरंट लोकेशन आहे, त्याला आपण इपिडेमिक बोलतो. पॅन्डेमिक म्हणजे कसं पूर्ण वर्ल्डमध्ये स्प्रेड झाला कोविड-19. ओके. सो मग या ठिकाणी माझी इम्पॉर्टन्स काय? त्या ठिकाणी रिकवर करणे त्यांना. ओके. हे माझी इम्पॉर्टन्स झाले. आजचा आपला टॉपिक संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.